नमस्कार, मैं हूं विनय पाठक की भारत न्यूज में आपका स्वागत है। आइए देखते हैं सियासी पारे और मुंबई से जुड़ी इन विशेष खबरों को। मुंबई के वार्ड 173 में राजनीतिक भूकंप। सालों का वफादार बीजेपी कार्यकर्ता विजय पगारे का विद्रोह आंसुओं की धारा बनकर उफान पर। संघर्ष, शिकवे, आक्रोश, पूरे सायन कोलीवाड़ा में हलचल मचा रहा है विजय पगारे, बीजेपी के कट्टर सिपाही। वार्ड स्तर से मुंबई प्रदेश तक की सीढ़ियां चढ़ीं, हर कदम पर पार्टी हित में कुर्बानियां दी। बीएमसी चुनाव में वार्ड आरक्षित, उन्होंने पत्नी वैशाली पगारे को उतारने का मन बनाया। पार्टी से टिकट मांगा, लेकिन जवाब नहीं मिलेगा टिकट। टिकट ना मिला तो आहत दिल ने विद्रोह कर दिया। वैशाली को निर्दलीय नामांकन कराया। नामांकन के ठीक बाद मीडिया से भड़ास निकाली। सालों की मेहनत पार्टी ने ठुकरा दिया। अब निर्दलीय लड़ेंगे, जनता न्याय देगी। आंसू बहते हुए ये विद्रोह बीजेपी के लिए खतरे की घंटी। वार्ड 173 में वोट बंटवारा, कार्यकर्ताओं में असंतोष फैलेगा। राजनीतिक पंडितों का मानना, इस तरह के तूफान पूरे बीएमसी चुनाव को प्रभावित कर सकता है। विजय पगारे का दर्द हर कार्यकर्ता की जुबां पर है। राजनीतिक गलियारों में चर्चा का विषय बना हुआ है। छलकते दर्द का वीडियो सोशल मीडिया पर वायरल है। सहानुभूति मिल रही है। देखना ये है पार्टी विजय पगारे का गुस्सा शांत करेंगी और नाम वापस लेने के लिए मना पाएंगी, या वैशाली निर्दलीय धमाल मचाएंगी। बहरहाल वार्ड 173 की हर गली में बहस और चर्चा। वैशाली विजय पगारे छिड़ गई। उदय जय भीम, मी वैशाली विजय पगारे। आज मी उमेदवारीचा अर्ज भरला आहे 173 मधून। आप 173 के वार्ड के लोगों को किस तरह की सेवा करेंगे और कर रहे थे अभी तक? सेवा तो करते ही रहेंगे और पहले भी किया है। उमेदवारीचा फॉर्म भरला आहे अपक्ष। तर माझ्या मिस्टरांनी तिकडे पंचशील नगरमध्ये भरपूर कामं केले आहे आणि पुढेही आम्ही करत राहू, हीच इच्छा आहे। थोडासा बंडखोरी केलंय, काय भावना आहे आमची? मी सर्वप्रथम माझ्या मतदार राजाला नमोदय जय भीम करतो। मी एवढंच सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टीला की माझ्याकडून काय चुकलं, माझी बंडखोरी करण्याचं कारण काय, आज मला ही स्थिती का आणली। 17 मध्ये आपण पाहिलं, ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा कोणताही उमेदवार नव्हता इकडे, माझ्याबरोबर कोणतीही संघटना नव्हती, त्यावेळी मी वारंवार पक्षासाठी काम केलं। कॅप्टन तमिलसेल्वमसाठी 19 मध्ये काम केलं, पक्ष वाढवण्यासाठी काम केलं। कॅप्टन तमिलसेल्वम साहेबांना एक प्रश्न विचारतो की 4 वर्षात ज्याला वार्ड अध्यक्ष या विजय पगारेच्या आशीर्वादाने दिलं, त्याला तुम्ही उमेदवारीसाठी तुम्ही मदत करता। आज भारतीय जनता पार्टीकडून ती उमेदवारी आली होती, पण तुम्ही एवढी जिद्द करून ती दुसऱ्याला आणली। साहेब, माझ्यावर एवढा अन्याय काय? मी दलित म्हणून अन्याय आहे का? अहो, प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये तुम्ही सायन कोल्यामध्ये कोणत्या दलित समाजाला न्याय दिलात? आज तुम्ही मला सांगा, तुम्हाला एक बुद्धविहार किंवा एक आंबेडकर चळवळीतले संघटनामध्ये तुमच्याकडे भारतीय जनतामध्ये लोक आहेत का? आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारावर चाललो, मी माझ्या समाजाला न्याय देत होतो। ज्या विभागातून मी 17 मध्ये निवडणूक हरलो, तर मी का हरलो? की मग कारण भारतीय जनता पक्षात माझ्या समाजातली लोक मतदान नाही करत, तर त्यांचा प्रॉब्लेम काय? मी पंचशील नगर साठी एवढा संघर्ष 8 वर्षामध्ये केला की त्यांना माहुलला पाठवत होते। मी ते माहुल थांबवण्यासाठी अथोरात्र प्रयत्न केलं। आमदार प्रसाद लाड साहेब माझ्यासाठी डोंगरावाने उभे होते। प्रसाद लाड साहेबांनी मुख्यमंत्र्यांकडून वारंवार सगळं सर्वे करून, बीएमसी कडून वारंवार कोर्टाच्या सगळ्या करून आज त्या सोसायटीसाठी, त्या पंचशील नगरच्या झोपडपट्टीसाठी, त्या जनतेसाठी, माझ्या मायबाप जनतेसाठी, माझ्या दलित लोकांसाठी त्यांनी खूप संघर्ष केला आणि आज तिकडे डेव्हलपमेंट होत आहे। मी पक्षाला एवढंच विचार करतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे 19ला, आता 24ला सुद्धा प्रतीक्षा नगरमध्ये आले होते। त्यांचा शब्द होता की कॅप्टन तमिलसेल्वमच्या निवडणुकीच्या जिंकण्यासाठी आमदार प्रसाद लाड साहेबांनी केलेला संघर्ष हा खूप महत्वाचा आहे। त्यांनी सांगितलं, पंचशील नगरच्या 2600 कुटुंबांना, 8000 मतदारांना, रहिवाशांना हक्काचं घर या प्रतीक्षा नगरमध्ये बांधून देईल। मी प्रतीक्षा नगरमध्ये कुठं कमी पडलो मला ते सांगा? मी यांच्यासाठी हवा नाही केली। मी साहेब मेडिकलच्या माध्यमातून, मी म्हाडाच्या माध्यमातून मी असंख्य कामं केली, पण यांच्यासारखी मी मीडियाबाजी नाही केली। कालचे लोक
हे पक्षामध्ये फक्त वार्डाध्यक्ष बनवतात. कशासाठी? फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी. आम्ही पक्षासाठी त्यावेळी काम केलं होतं. 17ला माझ्याकडे संघटना नव्हती. भारतीय जनता पार्टीचा कोणताही पदाधिकारी नव्हता. मी स्वतःच्या जीवावर 3000 मतं घेतली, त्याची सुरुवात केली. मी परत पुन्हा 22 साठी सुरुवात केली. मी खूप अतोरात्री प्रयत्न केलं. समाजाला भाजपच्या मतदानासाठी प्रवृत्त केलं. समाजाने ते मतदान केलं. 24ला ते मतदान करून त्यांनी कॅप्टन तमिलसेल्वम यांना जिंकवलं. मला सांगा, भूतो न भविष्य कधी भारतीय जनता पक्षाला या प्रतीक्षा नगरमध्ये मतं नाही भेटली. 2000 3000 मतं नव्हती. त्यांच्याकडे कोणते मतदार नव्हते. ते मतदार निर्माण केले. मी आज कॅप्टन तमिलसेल्वमला ही जी 3री टर्म उभी केली, 19ला त्याला दिवस रात्र आम्ही मेहनत केली. आज तुम्हाला सांगतो, त्यांच्या जिंकण्यामध्ये प्रसाद लाड साहेब आणि प्रवीण दरेकर साहेब आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा आणि दलित वस्तींचा हा मोठा वाटा होता. ही विसरता कामा नये. मी आमदार साहेबांना सांगतो की साहेब, भारतीय जनता पक्षाने ही तिकीट आणली होती. तुमच्या हट्टीपोळी ती सीट आली, परत गेली आणि आज तुम्ही दुसऱ्याला जबरदस्ती ती उमेदवारी दिली. मी पुन्हा सांगतो साहेब, आम्ही जे केलं ती मेहनत होती. आम्ही जे केलं तो लोकांचा संघर्ष होता आणि माझा जो संघर्ष आहे याचं उत्तर प्रतीक्षा नगरमध्ये या येणाऱ्या काळाच्या निवडणुकीमध्ये मतदार राजा देईल. माझा दलित बांधव देईल. माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारायला मानणारे वर्ग देईल. मी त्यांना एवढंच सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तुमच्यामुळं, तुमच्या जातीमुळे नसतात. तुमच्या या हट्टीपोळी, तुमच्या या लॉबिंग पोळी पायी माझी आज तुम्ही मला अपक्ष फॉर्म भरायला प्रवृत्त केलं. मी आज पक्ष सोडतो. मी देवेंद्र फडणवीस साहेबांवर प्रेम करतो. मी प्रसाद लाड साहेबांवर प्रेम करतो. पण साहेब, माझ्या बरोबर जो अन्याय झाला ना, आशिष शेलार साहेबांनी माझ्यासाठी खूप मदत केली. प्रवीण दरेकरांनी मदत केली. पण या कॅप्टन साहेबांच्या हट्टीपोटी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा बळी केला. कॅप्टन साहेब, माझी जनता, माझा समाज तुम्हाला माफ नाही करणार आणि मतदानामध्ये या प्रत्येक पक्षाला दाखवून देईल की आम्ही कालही होतो, आम्ही आजही आहे. ही मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि आम्ही मराठीच आहोत. अगर पार्टी ने आपसे किसी तरह का ये कहा कि नाम वापस ले लो, ऐसी स्थिति में क्या होगा? मी पक्षाला विनंती करतो, कळू दे पक्षाला, या साईन कोळ्यामध्ये कॅप्टन तमिलसेल्वमची मतदार नाही आहेत. ही माझ्या समाजाचे मतदार आहेत. त्या प्रसाद लाड साहेबांनी महाराष्ट्र सभापती असताना या साईन कोळ्याचा जेवढा विकास केला, त्यांची मतदार नव्हती का? प्रतीक्षा नगर मध्ये त्यांनी कामं नाही केली का? मी फक्त त्यांचा समर्थक आहे, त्यांचा खंड समर्थक आहे. माझा दैवत येतो म्हणून तुम्ही मला एवढा त्रास दिला. मी फक्त साहेबांचा सैनिक होतो. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मानणारा, मी पक्षातला कार्यकर्ता होतो. मला या साईन कोळ्याच्या प्रत्येक व्यक्तीला विचारा, भारतीय जनता पक्षाचा साहेब, तुमच्याकडे बॅनर लावायला कार्यकर्ते नाही. तुम्ही स्वतःच्या पैशाने तुम्ही कॅप्टन तमिलसेल्वम साहेब, तुम्ही स्वतःचा पैसा टाकून तुम्ही बॅनर लावता आणि स्वतः दुसऱ्यांचे फोटो लावता. साहेब, या दक्षिण मध्य मुंबईचा रेकॉर्ड आहे. भारतीय जनता पक्षाला जेवढा काम मी केलंय, जेवढी बॅनरबाजी मी केली, जेवढं ऍडव्हर्टायझिंग मी केली पक्षासाठी, दिवस रात्र मला लोक बोलले की दलित समाजावर अन्याय होईल आणि तो झाला कॅप्टन साहेबांमुळे झाला. आणि मी आज देवेंद्र फडणवीस साहेबांना विचार करतो की साहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही न्याय नाही देऊ शकले. अमित साटम साहेब न्याय देऊ शकले, आशिष शेलार नाही देऊ शकले, प्रवीण दरेकर नाही देऊ शकले. माझा साहेब हतबल झाला. मी माझ्या साहेबांना एवढंच बोलतो की साहेब, माझ्यासाठी कालही तुम्ही देव होते, आजही आहे आणि मी माझ्या मरेपर्यंत राहणार. मी माझी जनता, माझा समाज हा कॅप्टन तमिलसेल्वमला आणि या मतदार राजांनी माझ्यावर जो प्रेम दाखवलंय त्याच्यावर मी नक्की उत्तर देईन. येणाऱ्या काळात मी माझा कोणत्याही पक्षाने मला सांगितलं तरी सुद्धा मी पाठी हटणार नाही. बहरहाल खबरों का सफरनामा करते हैं समाप्त. विनय पाठक को दीजिए इजाजत. हम फिर मिलते हैं नई खबर नए सफर के साथ.